प्रिय भावंडांनो, पूर्वी ज्या महामानवांनी आम्हाला माणसात आणलं त्या सगळ्या महामानवांना मी वंदन करतो. विचारपीठावर तुम्ही सगळ्यांना ओळखता, तुमच्या विभागातली सगळी माणसं आहेत, त्यांना त्या सगळ्यांनी ओळखता. त्याचबरोबर काही मंडळी इथे चॅनलचे पण लोक आलेले आहेत, काही कवी या ठिकाणी आलेले आहेत, शाहीर आहेत सगळे. या सगळ्यांना मी अभिवादन करतो, वंदन करतो. आणि धनाजी गुरव आणि कुंभार सर यांनी एक खूप चांगलं बॅकग्राऊंड तयार केलेला आहे. त्यामुळे भारताची सांस्कृतिक अधिसत्ता कशी बनली व कशी बनते त्याचा इतिहास त्यांनी मांडलेला आणि तो करेक्ट आहे. त्यामुळे त्याच्या सगळ्या इतिहासात आणि ही अधिसत्ता कशी बनते, मुळात आमदार आवळे म्हणाले की आम्ही राजकारणात जास्त लक्ष दिलं, नंतर चळवळीकडे लक्ष दिलं नाही. याची खंत त्यांच्या मनामध्ये आहे. ते खूप प्रामाणिकपणे त्यांनी कबूल केले, खूप चांगली गोष्ट आहे. मुळात आपल्या देशामधली जी अधिसत्ता जी आहे, सांस्कृतिक अधिसत्ता, ती या देशाच्या राज्यसत्ता बनवते. आणि फक्त भारतात मर्यादित नाही, जागतिक पातळीवर. आता मी अमेरिकेच्या साधारणपणे 5 विद्यापीठामध्ये आणि युरोपच्या जवळजवळ 12 विद्यापीठांमध्ये मी गेलो आणि खास करून तिकडच्या प्राध्यापकांशी, तिथल्या इंटेलेक्च्युअल लोकांशी, तिथल्या कार्यकर्ते जे आहेत निरनिराळ्या क्षेत्रामधले, त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न केला. तर आपल्याकडचं जाती व्यवस्थेचं एक स्वरूप आहे ते वगळता नवी जी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे जागतिक पातळीवर, जे जागतिक भांडवलशाही ज्या पद्धतीनं ग्लोबल नायझेशनचा काळ तयार झाले, तिने युरोपमध्ये पण उजवी सरकार आणलेली आहे. अमेरिकेत तर तुम्हाला माहिती आहे की तर ते तात्याचं मला काही जास्त म्हणजे काय बोलायचं नाही मला त्याच्याबद्दल, कारण ते ऍडमिट होण्याच्या लायकीचे मंडळी आहेत. आम्ही कागदपत्रांना दवाखान्यात काय डॉक्टर नाही, पण बऱ्यापैकी माणसाचा चेहरा बघून सांगू शकतो बघत आहे. त्यामुळे मला ते कळलं त्यांचा चेहरा बघून की ह्या विश्वास जितक्या लवकरात लवकर मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे. परंतु मला त्याचं काही आजारी पडला माणूस तर काय करणार, पण त्याला निवडून देणारी जी मानसिकता आहे ती अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये आहे, याचा धक्का बसतो. युरोपमध्ये आता बघितलं तुम्ही, इटलीमध्ये, जर्मनीमध्ये, तिकडे सगळ्या बेल्जियम सगळ्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे उजवी शक्ती जी आहे, ही सांस्कृतिक उजवी शक्ती जी आहे ती वाढलेली आहे. भारतामध्ये ती पहिल्यापासूनच होती, म्हणजे आमचा आधारपासून लय जुने ती पहिल्यापासून होती. परंतु या आधुनिक भांडवलशाहीने तिला समर्थन देऊन एक उजवं सरकार, एक संघाचं सरकार या दिल्लीच्या केंद्र ठिकाणी बसवलेला आहे. त्याच्यामुळे अंधकार किती आहे, अंधार किती मोठा अंधार आहे याचं मी काही वर्णन करणार नाही, तुम्हाला ते लक्षात आलेलं आहे. पण एक गोष्ट आहे की युरोपमध्ये पण झालेलं आहे, अमेरिकेमध्ये पण झालेलं आहे आणि ज्या ज्या देशांमध्ये क्रांत्या झाल्या, उदाहरणार्थ रशियामध्ये क्रांती झाली, ती कितीतरी उदात्त हेतून, कितीतरी मानवी मूल्यांना लक्षात घेऊन ती क्रांती झाली होती. पण जसं धनाजी गुरव यांनी
माझ्या आधी सांगितलं की स्वतःचं सांस्कृतिक राजकारण उभं न केल्यामुळे 70 वर्षामध्ये रशिया फुटला आणि एक भांडवली स्टेट म्हणजे राज्य भांडवलशाही तेवढी जिवंत राहिली आणि म्हणून आता रशिया आहे की मिलिटरी पॉवर आणि भांडवल. दुसऱ्या बाजूला चीन मध्ये आपल्या नंतर 2 वर्षांनी क्रांती झाली आणि जसं सर म्हणाले की हजारो फुले फुलू द्या असं म्हणणारा कॉम्रेड माओ ते म्हणाले की इथे एक राजकीय क्रांती झाली तर आपल्याला हजारो सांस्कृतिक क्रांत्या कराव्या लागतील हे माओ म्हणाले होते. परंतु त्यानंतर जे सगळे चीनमध्ये लोक आले ते त्यांचा काही मानवी आणि त्या सगळ्या त्यांनी स्वतःच सांस्कृतिक राजकारण उभंच केलं नाही, त्यांनी भौतिक विकास केलेला आहे, फॉर्म बनवलेले आहे. मला शंका आहे की हे जे कोविड सारखे जंतू आहेत त्याला काय बोलतात ते वेपन, बायोलॉजिकल वेपन बनवण्यामध्ये या सगळ्या उद्योग शक्ती चीन सहित इन्व्हॉल्व आहेत. कशामुळे होते आज चीनचा जो सगळा जो काही भौतिक विकास आहे तो बघून लोकांचे डोळे दिसतात, पण चीनचा माणूस तुम्ही बघितलाय का? मी शिवाजी आंदोलनाच्या मला एक आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळालं त्यावेळेला मी सिंगापूरला गेलो आणि त्यावेळेस चीन मधून काही लोक आले होते आणि तिथे ते चीनचे जे लोक होते यामध्ये लय म्हातारा माणूस तर त्याला मी विचारले की तुम्ही ही इतके 95 वर्षाचे आहात मी प्रवास करून तुम्ही इथं आलेला आहात तर तुम्हाला काय वाटतं पुढे काय करायला पाहिजे चीनमध्ये? तो एका वाक्यात बोलला की नथिंग, आय एम वेटिंग फॉर डेथ. मला खूप ते शब्द इतके लागले की तो जिथून आला होता तिथे तुम्हाला की सर आय एम वेटिंग फॉर डेथ. जगावसे न वाटणं हे कशामुळे तर त्यांनी स्वतःचं सांस्कृतिक राजकारण उभं केलं नाही. धनंजय कुमारनी सांगितलं की तिथे काँग्रेसच्या त्या सगळ्याच्यामध्ये आपण ब्रिटिशांच्या विरुद्ध लढतो. ते काँग्रेसला वाटलं की हमारे हात में सत्ता है, राज्य सत्ता है. ते नुसते राज्य सत्ता आहे. शेती व्यवस्थेमध्ये सगळे जाती होत्या त्यांना काही संधी नव्हती मिळाली, त्या जागांच्या जाती सत्तेमध्ये आल्या ना, पण त्यांनी स्वतःचं सांस्कृतिक राजकारण उभं केलं नाही. वरती सत्तेवर बसले आणि खाली सगळं ओपन तिथं संघाचे स्लीपर्सेस शिरले. त्यांनी आकाशवाणी, त्यांनी दूरदर्शन, त्यांनी संपूर्ण साहित्य संस्कृती मंडळ, त्याच्यानंतर इथली पाठ्यपुस्तक मंडळ, इथली सगळी व्यवस्था खालची सांस्कृतिक व्यवस्था जी आहे सण वार व्यवस्था सगळ्या ताब्यात घेतल्या आणि काँग्रेसच्या पोटात शिरून पोट फाडलेले. प्रतिक्रांती आहे ना ती त्यांना वाटलं की आपल्याकडे सत्ता आहे, पण ते फक्त काँग्रेसच्या बाबतीत नाही. मी ज्या आंबेडकरी चळवळीत येतो, मी बौद्ध आहे, त्या आंबेडकरी चळवळीमध्ये अतिशय प्रामाणिक एक नेता होऊन गेला, त्याचं नाव आहे कांशीराम. माझे मतभेद होते म्हणजे त्याच्याबरोबर माझे मतभेद होते, पण तेवढा त्यागी माणूस आणि इतका सरळ त्यांना बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे यार हे इंसान आहे. तर ते मला त्या मी त्यांना हैदराबादमध्ये भेटलो तर ते बोले कि आपको मैंने इसलिए बुलाया, गदर आणि मी, तो बोले आपको इसके लिए बुलाया कि आप हमारे जाति से आते हैं और बहुत अच्छा गाना लिखते हैं, बहुत अच्छा गाना गाते हैं, इसके लिए आपको बुलाया. तो त्यांनी बोलले की काय गाणं लिहिण्याची म्हणजे कशासाठी गाणं तुम्हाला वाटतं की लिहायला पाहिजे.
ते बोलले की सत्ता की चावी हमारे हाथ हो, ते त्यांनी सांगितलं. मी म्हटलं की एवढं सोपं ये गलत पण इतना इजी चीज नहीं है, ये व्यवस्था अलग तरीके से बनती है. ते बोले सत्ता तो आम्ही होतो, तुम्ही सत्तेच्या आमचं तुम्हाला समर्थनच आहे ना, आम्ही तुमच्या सोबतच आहे. पण आम्हाला वाटत आहे की नुसती राजकीय सत्ता हातामध्ये घेणं आणि स्वतःची सांस्कृतिक सत्ता निर्माण न करणं ते केलं. किती वेळा आमची बहीण मायावती किती वेळा झाला, 4 वेळा मुख्यमंत्री झाले. 4 वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर कुठले उत्तर प्रदेश काय कुठे खायची पर्सनॅलिटी सोशल इंजिनिअरिंग करू शकते, पण सांस्कृतिक इंजिनिअरिंग नसल्यामुळे हा तो ती बिल्डिंग पडली. म्हणून आमदार आवळे जे बोलते त्यांनी ते खंत व्यक्त केली ती करेक्ट, की आम्ही तिकडे लक्ष नाही दिलं, आम्ही विचारत नाही त्याला. तुम्हाला वाटतं का तुम्ही फक्त ते तुमच्या पक्षामुळे किंवा त्या राजकारणामुळे, आम्ही चळवळीत सुद्धा आम्ही आमच्या स्वतःचं सांस्कृतिक राजकारण बरोबर नाही करू शकतो. त्यांनी विरोधी म्हणाले ना की 100% खरे की लढण्यासाठी लाल झेंड्याकडे आणि मतदानासाठी त्या काळातल्या फाशी शक्तीकडे, म्हणजे लढायला आम्ही, रक्त सांडायला आम्ही, पोलीस जेल भोगायचे आम्ही, आणि त्यातले जे काही पैसे मिळतील तेव्हा ते जाऊन तिकडे मतदान तिकडे करणार. का तिथे तळात त्यांचं आदिसत्ता आहे, सांस्कृतिक आदिसत्ता आहे. आम्ही फक्त आर्थिक दृष्ट्या काय काय मदत करू शकतो. हे अनेक उदाहरणं सांगता येतील की लांबडी मी लावत नाही. ते जर आपल्याला कळलेलंच आहे की ही सांस्कृतिक आदिसत्ता काउंटर कल्चर आपल्याला उभं करायचं आहे, तर हे काही एका दिवसाचं काम आहे का? जसं की राजकीय दृष्ट्या ते जेव्हा येतात म्हणतात की हम आएंगे आणि आम्ही आल्यानंतर आम्ही ही धोरण निर्माण करू आणि ते धोरण इम्प्लिमेंट करू. ते त्यांना शक्य का? यंत्रणा त्यांच्याकडे आहे, सरकार यंत्रणा. तशीच हे जे सांस्कृतिक गुन्हेगार, जसे कोणत्याही पोलिसांना अटक करता येत नाही. मी तुमचे 5 रुपये चोरले आणि तुम्ही पोलिसांना गेला तर मला अटक होईल, पण तुम्ही माझा मेंदू चोरला तर कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं? आणि हे काही एका दिवसाचं काम नाही. ही जी टोळी आहे ही सांस्कृतिक गुन्हेगारांची टोळी आहे, पिढ्या काम करते. कल्चरल क्राईम एका पिढीमध्ये होत नाही, पिढ्या काम करतात. आणि म्हणून आपल्याला एक म्हणजे नजीकच्या काळात कार्यक्रम आहे, एक दीर्घकाळ काळाचा कार्यक्रम आपल्याला उभा करावा लागेल. आणि जे सांस्कृतिक राजकारणाची जी चर्चा त्याला तोंड फुटावं. जसं की नाना पाटलांनी, क्रांतिशे नाना पाटलांनी जे साताऱ्यामध्ये सरकार उभं केलं त्याची पार्श्वभूमी साहित्य संमेलन आहे. तसंच या सांस्कृतिक दहशतीचं, या सांस्कृतिक हुकुमशाहीचं काय करायचं याची कोंडी फोडण्याचं काम हे साताऱ्याच्या साहित्य संमेलनामध्ये आपल्याला करायला पाहिजे. आता हे सगळं एकट्या माणसाला जमतं असं तुम्ही कोण बोललं तर तुम्ही विश्वास ठेवू नका. म्हणजे मला लय कळतं, पहिलं मला माहिती की मला काय कळत नाही, पण मला काय कळत नाही हे मला कळतं. जोपर्यंत आपण वेळ नाही माझ्याकडे आवडती गोष्ट माझी वेळ नाही तर तुम्हाला ती गोष्ट सांगण्याची तुमच्या लक्षात आलं असतं की आपला प्रॉब्लेम काय आहे. आपले 2-3 प्रॉब्लेम आहे. एक तर आपल्याला मानसिक पातळीवरची गुलामगिरी जी आहे ना तिचं नीट विश्लेषण करता येत नाही. दुसरी गोष्ट
आपण आपलं पण नीट विश्लेषण करत नाही. इथे एक राजा असतो बघा, आणि त्या राजाला असते एक पोरगी मोठी होती. कुणाचाही बाप आहे, पोरगी मोठी झाली की आपल्याला काय वाटतं, पोरीचे आपले हात पुढे केले बरं वाटते. तो म्हणतो मी राजा जरी असतो ते बापच आहे. मग ती पोरीला तो विचारतो की बाई तुझं लगीन करायचंय असं माझ्या डोक्यात आले, तुझी काय इच्छा आहे किंवा तुझं कुठे काय अफेअर वगैरे आहे का? म्हणजे राजा चांगला असतो थोडा पुढे तर विचारतो पाहिजे, हा म्हणजे तुझं कुठं शेटिंग मिटिंग आहे का? तर ती म्हणली पप्पा तसं काय नाही माझं, तुम्ही ठरवा. तर ते म्हणतो तुझी काहीतरी इच्छा असेल, नाही म्हणजे तुम्ही ठरवा. नाही म्हणजे काहीतरी तुला नवरा कसला पाहिजे? ते म्हणजे लय विचारता सांगते मला 32 गुण असलेल्या पुरुषाबरोबर लग्न करायचं. राजा पण नंतर काय करतो, त्याच्या प्रधानाला बोलावतो, म्हणतो राजधानीमध्ये जावा काढतो आणि जेवढे 32 गुणाचे गडे तेवढे पकडा, त्यातनं सिलेक्शन करून पोरीचं लग्न करून टाकतो. ते प्रधान जातात सगळे आणि ते लोक कुठे कुठे घराघरांमध्ये जाऊन करतो 32 गुणाचा गडी आहे का नाही, 32 गुणाचा गडी सगळे म्हणतात 32 मोजतात. प्रत्येक राजाच्या पोरीचं लग्न असते, मग प्रत्येकाला इंटरेस्ट असतो, तो बोलतो 50 वर्षांनी आपण जात नाही. अख्ख्या शहरात फिरतात 50 वेळा नाही झालं तर 17 म्हणजे नाही हो 32 गुणाचा गडीच नाही म्हणे 17 वगैरे आहे. राजा म्हणला की राजधानी सोडा मला खेड्यात जावं जात, तिथे सगळं सैनिक होते जातात. आता तिकडे खेड्यात पण आता परिस्थिती बदलली आहे. आता पण लोक दारून जेवतात, पहिले दारू ठेवून जेवायचे. म्हणजे जेवढा आपण आता जेवढे सुसंस्कृत वगैरे होतो असो, पण तिकडे पण काय मिळत नाही. लय झालं तर 22, 24 वगैरे आता येतो मोकळे आपल्याला. राजाचा फार असतो उरी तर नाही माफी नाही, मला 32 गुणांचा गडी पाहिजे, तू कुठे गेला? मला का कुठे जाऊ? मला आदिवासी त्याचा मला 15 दिवसाचा किती, आणि तुझा न्याय जर आणला तर मग मी तुझा कार्यक्रम करणार. तुम्हाला आला लगीन तुझाच त्रास तुला नाही हो. जातो तू 14 दिवस म्हणजे 13 दिवस संपतात, 14व्या दिवशी म्हणतो काय मिळत नाही, आता उद्या जाऊन मागायचं फाशीला देणार. मला सगळ्यात प्रिय गोष्ट काय ते घातली, मला झोप. घोडा आहे चारायला बांधला आणि त्या धुळीमध्ये झोपतो. आणि तुमचा तर काय उद्या मागायचे झोपून बरोबर ते पद्धतीने झोपलेला आहे. ते आदिवासी पोरं खेळले येतात. आता बोलतो ज्याची कापड चांगली आहे ना, घोडा एवढा चांगला आहे किंवा हाय कोण म्हणते उठा पाहुणं उठा. म्हणलं कोण आहे? आज म्हणला मी प्रधान आहे. पोरं म्हणजे प्रधान आहे, तुझं बारदान काय झालं खाली काही सांगू असं आहे. 32 गुणाचा गडी पाहिजे, पोरं एकमेकांकडे बघतात. मला आहे मला कोण आहे कुठे आणता ते बारदान गडी. त्याला म्हणतो बाबा तू धीरो आहे माझा, उद्या मारायचंय. मला बस घोड्यावर तर बसतो, घोड्यावर राजधानीला आणतो, चांगला सरपंच टाकतो, चांगला धूम काढतो त्याला. आणि तो म्हणतो हो महाराज हो तू काय बोलू नको, अरे तू घे बाय तू काय तू घ्यायचा आता ते सगळं झालं. सकाळ होते, त्याला जेव्हा चांगलं सकाळी त्याला कापड भेटलं व्यवस्थित घालून रात मिळला आणि त्याला 11 वाजता दरबारात आणतो. असं दरबारात पाय टाकला तेवढ्यात तू म्हणतो महाराज काल प्रश्न मी तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला काय? मला एक प्रॉब्लेम आहे. मला तुझा काय प्रॉब्लेम? मला मी रात्री ना लय मोजलं
32 नाही, 30च आहे. बाबा वाद्या तो आता सांगायचं होतं रे, नाही मी बोललं सगळं पण 30च आहे. राजाला बातमी कळलेली असते तेव्हा राजा म्हणून मध्ये असतो सांगला की आता कोणीचं लग्न होणार आहे. हा जातो महाराज जरा गडबड आहे. मला काय मला 30च 2 नाही. राजा म्हणतो पुरीला म्हणतो 2च नाही चालेल. पुरीला म्हणतो लग्न 19-20 असते काय एवढा टेन्शन नाही. ही राज्यश्री असते मला चालेल. नाही काय 2 नाही चालते. रामला त्याला उभा केला. राजा म्हणला स्वागत आहे तुमचं, तुम्ही आमच्या गावात येणार आहे, पण मला तुम्ही सांगा की 30 कुठले गुण आहेत ते नका सांग, 2 त्यांचे नाही तेवढे सांगा. तो म्हणला बघा माझा प्रॉब्लेम असा आहे की मला काही येत नाही. मला काय येत नाही म्हणजे मला ज्ञान नाही. म्हणजे जावई बापू तुम्ही आमचे जावई होणार, देशोदेशीचे पंडित बाहेर वसलेला पाहिजे, त्यांना लावून तुम्हाला मी शाळा करतो, तुम्ही काळजी करू नका. मला पहिला कुठला नाही तुम्हाला आपल्याला काही येत नाही, आणि दुसरा पहिला काय आपल्याला काय आणि दुसरा आपण कुणाचा ऐकत नाही. आपला नवरदेव झालेला आहे, आदिवासी नवरदेव झाला आपला. तर एका दिवसात हे सगळे कार्यक्रम होणार नाही. पहिलं ऐकायला लागेल. ऐकायसाठी काय करायला लागेल, तुम्हाला जनतेमध्ये जावं लागेल. जे जनतेमध्ये आहे त्यांच्याशी बोलावं लागेल. त्याच्यासाठी विद्रोही साहित्य संमेलनानंतर जे पर्यायी सांस्कृतिक राजकारण काय आहे ते मी माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं, त्याकडे तुम्हाला सांगत नाही. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की माझ्या लक्षात आलेलं आहे की आमच्याकडे खूप कमी लोक उरलेत जे पूर्ण वेळ काम करतात. खूप म्हणजे खूप कमी. ते पूर्ण वेळ कार्यकर्त्यांच्या बरोबर मी बसणार आहे. साहित्य संमेलनानंतर सगळे जे पूर्ण वेळ काम करतात त्यांच्यावर बसून एक प्लॅनिंग करणार की बाबा संभाव्य पद्धतीने फुल टाइमर्स निर्माण करण्याच्या दृष्टीने ट्रेनिंग कुठले करायला कारण आपलं प्रशिक्षण थांबेल. सर्व पक्षांचं म्हणजे मी फक्त एका पक्षाचं नाही, सर्व चळवळीचं जे प्रशिक्षण आहे ते थांबले. आंबेडकरी चळवळीचं पण प्रशिक्षण थांबलेलं आहे. स्त्रीवादी चळवळीत पण प्रशिक्षण होत नाही. ते होतंय ते एनजीओ सारखं होतं. आता एनजीओ काही प्रशिक्षण नाही. सीपीआय सीपीएम लाल निशान नवमार्क्सवादी पर्यावरणवादी आंबेडकरवादी स्त्रीवादी सगळ्या चळवळीत मधलं प्रशिक्षणाचं जे चक्र होतं ते थांबलेलं आहे. ते पहिले चालू करायला लागेल. त्यातून रस्त्यावरची लढाई थांबवून भौतिक लढाई थांबवून हे काम आपल्याला करता येणार नाही. भौतिक लढाई ज्यावेळेला आपण करतो त्याची सांस्कृतिक बाजू काय आहे ती त्याच वेळेला लक्षात घेतली पाहिजे. आणि त्याच्या जसं भौतिक बाजूवर आपण लढतो त्याच वेळेला सांस्कृतिक बाजूवर लढण्यासाठी ही यंत्रणा उभी करावी लागेल. त्यासाठी पूर्णवेळ कार्यकर्ते शिवाय हे ही कोणी फुटणार नाही. तुम्ही काहीही करा. त्यामुळे या साहित्य संमेलनानंतर मी पूर्णवेळ विरोधीचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. मला हे पहिल्यापासूनच वाटतं स्थापनेमध्ये आम्ही होतो. जे झालेलं साहित्य संमेलन झालं ना त्यातल्या संस्थापक जे लोक होते त्याच्यामध्ये मी होतो, धनाजीराव होते, भारत पाटणकर होते, बरेच लोक होते. त्या संस्थापकांमध्ये मी होतो. पण माझा जोर जो आहे तो माझा भर सगळ्यात हे आहे की जोपर्यंत तुम्ही प्रशिक्षित करत नाही माणसांना तोपर्यंत त्याला जो आयडियोलॉजिकल ज्याला काही नाहीये तो माणूस त्रास देणार, काहीतरी प्रॉब्लेम करणार. आयडियोलॉजिकल बाजू उभी करण्यासाठी मधल्या काळामध्ये माणुसकीची शाळा आपण उभी केली.
जलसा आपला चालू आहे. ही कामं करत असल्यामुळे मला विदोळीमध्ये जास्त काम करता आलं नाही. पण विदोळीने ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिका जनतेमध्ये घेऊन जाण्याचं काम वारंवार म्हणजे ते बडवे आकार असेल किंवा वेगवेगळे म्हणजे कल्चरल एलिमेंटला धक्का देणारे जे जे काही निर्णय विदोळीने घेतले ते जनतेकडे घेऊन जाण्याचं काम आपण केलेलं आहे. या साहित्य संमेलनानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या देशाचे जे प्रतिगामी ब्राह्मण्यवादी जे सांस्कृतिक राजकारण आहे त्याला पर्याय म्हणून अब्राह्मणी सांस्कृतिक राजकारण आपल्याला उभं करावं लागेल. त्याच्यासाठी लागणारं जे फ्युअल आहे म्हणजे इंधन जे आहे सरांसारखी माणसं आहेत उभा सरांसारखी तुम्ही सगळेच इंटेलेक्च्युअल आहात तुम्ही. कारण आपण सगळी हे मातीतून निर्माण झालेले लोक आहेत. आपल्याला माती पण माहिती आहे आणि आपल्याला विद्यापीठ पण माहिती आहे. त्यामुळे खरे आपण आपण ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल या सगळ्यांशी हे इंधन आपण घेऊन घेणार आहोत. मी तत्ववेत्ता नाही, गैरसमज अजिबात ठेवू नका. मी तत्ववेत्ता नाही, मी इंटेलेक्च्युअल पण नाही. मी खूप साधा माणूस आहे. मी साधा माणूस रस्त्यावर उभं राहून गाणं म्हणणारा माणूस आहे. मला माझी कुवत माहिती आहे. मला एक कळलेलं आहे की आता एकट्या माणसाने हे काम होणार नाही. आपल्याला या अंधारामध्ये सामूहिक पद्धतीने काम करावं लागेल. आपल्याला सामूहिक लिडरशिप उभी करावी लागेल आणि त्या सामूहिक लिडरशिपला एकत्र आणून त्याची बॅटरी बघून या अंधारात पाहायला लागेल. त्याच्या उभेला काम करावं लागेल आणि त्यासाठी जे प्रबोधनाचं काम आहे जे ट्रेनिंगचं काम आहे ते आपण चालू करणार आहोत. आणि पूर्ण वेळ कार्य करते लोक बोलतात पैशाचा मुद्दा आहे. आवडे मी तुम्हाला सांगतो पैशाचा विषयाचा काही मुद्दा नाही. तुम्हाला वाटतं की मी काय बोलतोय पैसे दाबडतो मी असं आम्ही तुम्हाला सांगतो मी आंबेडकरी चळवळीत आहे. मी रोज जातोय. एवढी चांगली माणसं आहेत त्यांना ते खरं दिसलं ना पैशाचा पाऊस पाठवतो. आमची माणसं जी आहेत ना आंबेडकरवादी हाताची घड्याळाने गळ्याची मंगळसूत्र दिलेले भवन कामण्याने जेव्हा पेपर चोरले त्याने आम्हाला धक्का दिला की बाप मी इथून दिली. पण गळ्यातली मंगळसूत्र काढून देणं आता त्या काढून देणं ही दानं आंबेडकरी जनतेमध्ये आहे. त्या आंबेडकरी जनतेकडे जाण्याची तिला सत्य कळलं. त्या जनतेची मला माहिती आहे तिच्याबद्दल बोलतोय. जे मला माहित नाही आज तिला असणारच. ही तळागाळाची सगळी जे मानव समूह आहे त्याच्यामध्ये ही दानत आहे. कारण आपण एकटे जेवणारी माणसं नाही आहोत. अहो घरात मध्ये टोपल्यामध्ये ना आमची म्हातारी एवढी गरीबी होती ना तरी 70 बाकी ठेवायची. काय निदान कावळा आला तरी कावळ्याला 70 टाकताय. कुत्रा आला कुत्र्याला 70 टाकताय. इथून आलाय पैशाचा मुद्दा येणार नाही. आता काय काय का हे 1000 रुपये वाढून दिले काय ना आम्ही सांगितलं द्या किंवा काही झालं नाही मी थोडी झाली नाही आपण काही बोललो नाही. इथं आता असं बघतेला मी सांगितलं की बाबा म्हणजे आंबेडकर जनतेमध्ये इथे बाबा बसलेले आहेत आम्हाला माहिती आहे. आम्ही 24 वर्ष एकत्र 25 वर्ष एकत्र आहे. आंबेडकरी जनतेमध्ये खूप लोक आहेत ते पैसे घेऊन येतात. आवडे साहेब पैशाची राशी करते राहणार ते पैसे घ्या तुम्ही काय तर करा आम्हाला काय करता येईल कारण आम्ही भाड्यात ठेवले. सरकारी अधिकारी असतात किंवा कुणी असतात तुम्ही काहीतरी करा कारण मी आपल्याला अतिक्रमण चालेल आणि आम्हाला बघू शकत नाही. आमचं जगणं अवघड तुम्ही काय करता. मुख्य मुद्दा आहे पैशाचा नाहीये. मुख्य मुद्दा आहे स्वच्छ हाताची माणसं तयार करणं आणि ती तयार केल्यानंतर लोक पैसे देतात. मी शिवाजी आंदोलन उभं केलं बाबासाहेबांचा जलसा करून त्याचे पैसे शिवाजीसाठी दिले. पण सगळ्यात जास्त मदत ही जालन्यातल्या शेतकरी लोकांनी केली. आम्हाला त्यांनी भाकरी दिल्या आम्हाला त्यांनी राहायला दिलं आणि खास करून बहिणी
आम्ही महिना बेसन करायचो तर बहिणी येऊन भाकरी थापून आम्हाला जेवायला द्यायच्या. ही दान तळागाळाच्या जनतेमध्ये आहे. पैशाचा मुद्दाच नाही, मुद्दा आहे ही कोंडी फोडण्यासाठी आता कार्यकर्ते तयार करणे, त्यांचं ट्रेनिंग करणे आणि ट्रेनिंग करून गाव बनवा. जुन्या पद्धतीचं काम हे आता चालणार नाही. आपल्याला तालुकावार वॉर्डून उभे करावे लागतील, युट्यूबरची साहित्य संग्रहण घ्यावी लागतील. कारण येणाऱ्या काळामध्ये हे जे डिजिटल युग आहे त्या डिजिटल युगामध्ये आपल्याला अल्गोरिदमचं राजकारण करावं लागेल, त्याचे तज्ञ शोधावे लागतील. ही एक बाब नाही, राजकारणाची लढाई दुसरी बाब. ही सगळी लढाई करण्यासाठी मुख्यत्वे करून प्रशिक्षण पुन्हा चालू करणे आणि पूर्णवेळ कार्यकर्ते उभे करणे याच्याशिवाय ही कोणी फुटणार नाही. तत्वज्ञानाच्या बाबतीत प्रत्येक माणूस इथला हा मदत करू शकतो. आपण सर्वांनी या विभागाचे समजा समाजवादी प्रबोधिनी आहे, मला तुम्ही सांगा ना, एकदा ट्रेनिंग घ्यायचे विधवेसाठी 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी एक माणूसाठी देतो तुम्हाला. मी चळवळ म्हणतो, समाजवाद्यांनी द्यावा, स्त्रीवाद्यांनी द्यावा, बघावं त्यांनी काय करायचं ते, आम्ही पण मदत करू. पण तुम्ही आपण सगळेजण एकच आहे हे नाही मानत. आपण आरएसएस आपल्याला एक समजते. आता हे समाजवादी बरोबर आहे, मी आंबेडकरवादी, इथे कोण कम्युनिस्ट असेल. प्रत्येकाचं जे आरएसएस वाल्यांनी पहिलं अण्णांना